नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. बारामती आणि पवार हे दोन शब्द उच्चारले की 100 पैकी 99 लोकांना राजकारण हा पुढचा शब्द आपसुकच आठवतो. पण बारामतीचे राजेंद्र पवार असं म्हटलं की शेती, कृषी शिक्षण, शेती संशोधन, आधुनिक शेतीमधले प्रयोग आणि शेतीतल्या विकासाच्या वाटा अनेकांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. आज राजेंद्र पवार आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत आणि त्यांच्याशी गप्पांचं निमित्त आहे त्यांना मिळालेला 2019 सालचा महाराष्ट्रातला कृषी विश्वातला सर्वोच्च पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार. खरं तर महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक वर्तुळातलं वजनदार आडनाव त्यांच्या पाठीशी आहे. शरद पवार राजेंद्र पवारांचे काका, अजित पवार त्यांचे भाऊ, सुप्रिया सुळे त्यांच्या भगिनी आणि आता तर मुलगा रोहित पवार सुद्धा आमदार झालाय. पण राजेंद्र पवार मात्र राजकारणापासून जाणीवपूर्वक अंतर राखत आपले वडील आप्पासाहेब पवार यांच्याप्रमाणे शेतीत रमले आणि वडिलांच्या ग्रामविकास आणि शेती विकासाच्या वारशाला ते समर्थपणे पुढे नेतात. त्यामुळेच त्यांचं नाव घेतलं की पटकन आठवतं ते बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र आणि तिथली संशोधनं. त्यामुळे आजच्या कट्ट्यावरती आज आपण शेती, शेतीतले वेगवेगळे प्रयोग, नवी संशोधनं, तरुण आणि महिलांचा शेतीमधला सहभाग याविषयी आणि अर्थातच त्यांच्या जीवन प्रवासाविषयी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे माझा कट्ट्यावर. नमस्कार. राजेंद्र दादा, तुमचं अभिनंदन सगळ्यांच्या वतीनं की तुम्हाला यंदा हा पुरस्कार जाहीर झाला. जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तुम्हाला कळलं, पहिल्या भावना काय होत्या तुमच्या? तुम्हाला काय आठवलं? खरं तर हा माझ्या स्वभावाच्या दृष्टीने तुम्ही जर हा प्रश्न विचारला, मला तसं फार काही वाटलं नाही. कारण आमच्या संपूर्ण कुटुंबात संस्कारच असे आहेत की पुरस्कारासाठी आम्ही कोणीच काम करत नाही. म्हणजे आप्पासाहेब असतील, प्रताप काका असतील, पवारसाहेब असतील किंवा माझ्या काही आत्या असतील, यांना जे पुरस्कार मिळाले तर त्याचं फार मोठं अवलंबर केलं जात नाही. म्हणजे आप्पासाहेबांनी शेतीमध्ये स्वतःला वाहून घेतला असं आपण म्हणूया. तुम्हाला आपण ह्याच वाटेनं पुढं जायचं हे तुम्ही कोणत्या टप्प्यावर ठरवलं? त्याला काही निमित्त घडलं होतं का? तुमचा तो प्रवास सगळा कसा होता? नाही, खरं तर शेतीशी आमचा कायम संबंध आलेला आहे, माझा तर वैयक्तिक. कारण आजोबा एक कॉपरेटिव्हमधले खूप प्रसिद्ध व्यक्ती होती आणि त्यांनी जेव्हा नोकरी सोडली त्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही बैलगाडीतनं आम्ही फिरायचो. तेव्हा ते छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगत नेहमी दाखवत फिरायचे. आणि तेव्हा अतिशय लहान होतो, म्हणजे 60 सालच्या आधीचा हा काळ असेल. नंतरच्या काळात माझी आई तशी बेळगावची खूप मोठ्या घरातनं, श्रीमंत घरातनं आली होती. परंतु लग्न झाल्यानंतर आप्पासाहेबांनी नोकरी स्वीकारली आणि नोकरी करत असताना कुटुंबाची जबाबदारी म्हणून माळशिरसला शेती घेतली होती. त्यावेळी शंकरराव मोहिते पाटलांची आणि आप्पासाहेबांचे संबंध खूप चांगले होते. परंतु नंतर मात्र ती जबाबदारी तिला करावी लागली. त्यामुळे ती एक महिना खळ्यावर राहायची आणि तिथे असताना, बरोबर असताना ती नेहमी आम्हाला दाखवायची. आणि ती जरी मोठ्या घरातली असली तरी तिची आवड शेतीची होती आणि विशेषतः झाडांची आवड ही तिच्याकडून मला शिकायला मिळाली. नंतरच्या काळात मग आप्पासाहेब असतील, आप्पासाहेबांनी जे काही काम केलं, सुरुवातीला त्यांनी 25 वर्ष नोकरी केली आणि ही सगळी नोकरी त्यांची शुगर फॅक्टरीवर असल्यामुळे शुगर फॅक्टरी आणि शेतकरी हा संबंध होता आणि आम्ही त्यांच्याबरोबर लहानाचे मोठे झालो. आणि त्यांनी जेव्हा नोकरी सोडली त्यावेळी मात्र त्यांनी पूर्ण वेळ ट्रस्टच्या मार्फत स्वतःला शेतीसाठी वाहून घेतलं. आणि त्या काळात आम्ही लहान होतो, ते आम्हाला लेक्चरसाठी वगैरे किंवा गावोगाव जेव्हा त्यांना बोलवणं यायचं, कारण ते नुकतेच इस्रायलवरून आले होते. तर पहिल्या वेळी जेव्हा ते इस्रायलवरून आले तर त्यावेळी त्यांना असा अनुभव आला होता की वालचंद नगरला एक डेअरी होती त्यांची, वालचंद शेठची. आणि त्यावेळी कोजागिरी पौर्णिमेसाठी बारामतीत कुणाला तर दूध पाहिजे होतं 30-40 लिटर, आणि ते सुद्धा त्यांना मिळवासाठी त्यांना वशिला लावावा लागला. आणि नेमकं त्याच वेळी ते इस्रायलला गेले आणि त्यांनी खूप दूध देणाऱ्या ह्या होल्स्टीन गाई बघितल्या. आपल्याकडं तोपर्यंत देशी गाई पाळत होते आणि त्याचं दूध कितीही केलं तरी ते पुरत नव्हतं. म्हणजे मला स्वतःला आठवतं की लहानपणी शेळी हा एक सोर्स असायचा आणि बऱ्याच वेळा कोरा दूध प्यायची लोकांना सवय होती. आणि त्यांनी आणि विशेषतः मणिबाई देसाई यांनी मिळून आप्पासाहेबांनी जास्ती एक्सटेन्शनचं काम केलं. म्हणजे स्वतः एक खडू घेऊन गावोगाव जायचे, ट्रेनिंग द्यायची, शेतकऱ्यांना सांगायचे. ट्रस्टवर त्या गायी त्यांनी
त्यावेळी परदेशातनं काही आणल्या, काही कालवडी लोकांना माहीत नव्हत्या तर त्यांनी वाढवल्या आणि त्या पुरवल्या. यानंतर सेमिनार्स घेतले. लोक त्यांना हसायचे, काही वेळा म्हणायचे इतकं दूध कोण गाई देते का, पाणी तरी पिते का, तरी त्यांनी ते चालू ठेवलं. आणि त्यावेळी त्यांचे एक बालपणीचे मित्र आणि खूप मोठे बागायतदार चेअरमन जे माणिकराव दादा जाचक, हे सुद्धा त्यावेळी त्यांना गाईची आवड होती. अशी यांनी मिळून त्यावेळी सुरुवातीच्या काळात खूप गाईचं काम केलं. नंतरच्या काळात त्यांनी ड्रीप जे आणलं ते 80च्या दरम्यान त्यांनी ड्रीप आणलं. आणि ती एवढं जीव ओतून सांगायचे की त्यांच्यावर फिरणं म्हणजे एक पर्वणी असायची. म्हणजे एकदा मला आठवतं आहे, मला वाटतं स्वतः राजीव गांधी त्यावेळी पंतप्रधान होते आणि ट्रस्ट पाहायला आले होते. पवार साहेबांचं त्यांना त्यांच्या त्या पद्धतीत सगळं बसवायचं होतं आणि ते सांगत होते घाई करत होते आणि त्यांचा स्वभाव फार स्पष्ट होता. ते डायरेक्ट ते म्हणाले, मला एवढंच माझं होत नाही, तुम्हाला वेळ आहे का, नसेल तर मला नाही. ते हसून त्यावेळी राजीव गांधी स्वतः खूपच चांगली व्यक्ती होती, त्यांनी हसून सांगितलं तुम्हाला किती वेळ घ्यायचा तो घ्या, आणि त्यांनी अगदी प्रत्येक गोष्ट सांगितली. म्हणजे अशा स्वभावात त्यांनी नंतर अखंड शेवटपर्यंत विशेषतः शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे मी ते त्यांना पाहिलं होतं. मी कॉलेजमध्ये इथं असल्यानंतर मिशिगन स्टेटला म्हणजे अमेरिकेत जायचं ठरलं आणि त्याला खरं खूप मला मदत झाली ती आमचे एक माधवराव काका, ज्यांना आम्ही बापूसाहेब म्हणायचो, की ज्यांनी पवारांच्या घरात पहिली इंडस्ट्री आणली. तुमचं शिक्षण काय तुम्ही BSc ॲग्री केलं होतं, कुठं केलं? मी पूर्ण नाही, भारतात नाही केलं, परंतु तिथे गेल्यानंतर असोसिएट तुम्ही डिग्री गेलात केली. कोणत्या वयाच्या टप्प्यावर? मी साधारण 19 वर्षाच्या दरम्यान, 19-20च्या दरम्यान गेलो. आणि खरं तर मला असं वाटतं की कदाचित जास्ती शिक्षण झालं असतं तर मला दंब आला असता. मी म्हणतो माझी असोसिएट डिग्री होती तीच चांगली. आणि त्यामुळे खूप मला अमेरिका, मी भारतापेक्षा अमेरिका मला पाहता आली. आणि त्यावेळी जे काही मी पाहिलं आणि तिथलं काही मी उशिराने 30-30 वर्षांनी मी काही गोष्टी स्वीकारल्या. विशेषतः जे मी प्रदर्शन करतो, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो, की गेले 5 वर्ष जे मी केलेलं आहे, तिथं मिशिगन स्टेटमध्ये एक काउंटी होती. काउंटी म्हणजे आपल्या तालुक्यासारखे तालुक्याचे अधिकारी होते आणि त्यांना मी म्हणालो की मला इथे बघायचं आहे की काय तुम्ही दाखवू शकाल. तर त्यांनी मला सांगितलं की या आठवड्यात समर होता, या विकेंडला एक कार्यक्रम आहे. एक साधारण 200 एकराची ती जमीन होती, सरकारी जमीन होती आणि तिथं प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे त्यांचे जे काही नवीन किंवा पुढं 2 वर्षांनी येणारे काही व्हरायटी असतील, विशेषतः तिथं सोयाबीन आणि मका ह्याचे प्लॉट होते. आणि शेतकरी त्या गवताच्या गठ्ठ्यावर बसायचे आणि जिथं पाहिजे तिथं उतरायचे. तिथं त्या कंपनीचा तो तिथं प्रतिनिधी असायचा, तिथं स्वतः डोळ्यांनी बघायचे की त्यांना सांगावं लागत नव्हतं की त्यांनी सांगितले बाबा याला 50 शेंगा लागतात, तर ते खरंच बघायचे. याला रोग काय येतात, मग रोग येतो का, औषधं काय मारता, हे बी कुठं मिळेल, काय भावाने मिळेल, हे सर्व त्यांच्या शंका समोर दाखवले जायचं. आणि त्यावेळी मात्र मी ठरवलं की आपल्याला हे भारतात करायचं. शेती हाच विषय आहे की ज्यात आपण आपलं पुढचं आयुष्य घालवायचं, हे तुम्ही कोणत्या टप्प्यावर ठरवलं? माहीत नाही, पण माझी पहिल्यापासून मला शेतीच्या बाबतीत सतत ओढ राहिलेली आहे. आणि कारण शेती एकच असा विषय आहे की तिथं रोज नवीन काहीतरी असतं, नवीन काहीतरी घडत असतं आणि ते आपल्याला पाहायला वाटतं. सतत एकच गोष्ट करण्याचा माझा स्वभाव नाही आहे. आणि विशेषतः अमेरिकेत असताना मी तिथं राहू शकत नव्हतो. म्हणजे 4 वर्ष जरी तिथं जवळजवळ मी राहिलो असलो तरी मी तिथं राहणार नव्हतो. मला ते परत भारतातच यायचं होतं. त्याचं कारण मला असं वाटतं, म्हणजे अजूनही वाटतं, की भारतासारखा देश नाही आहे. म्हणजे आपल्यात काहीच कमी नाही आहे. फक्त एकच गोष्ट आहे की म्हणजे दारिद्र्य आपण घालू शकतो, पण वैचारिक दारिद्र्य आपण घालू शकत नाही. तुम्ही जवळपास आता म्हणजे 40 ते 45 वर्ष शेती या विषयामध्ये तुम्ही स्वतःला 80 सालापासून, जवळजवळ 81 सालापासून, तर 40-42 वर्ष झाली. आपल्या शेतीचा
काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपल्याकडे शेतीच्या बद्दल भरभरून बोललं जातं, पण आपला शेतकरी जो आहे तो काही आर्थिकदृष्ट्या संपन्न अवस्था त्याच्या वाट्याला ना आलेली आहे, ना आत्ता दृष्टीपथास आपल्याला दिसते. आपल्या शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी जे काय बघितलं की आता माझ्या बऱ्याच वेळा फेसबुकवर मी सध्या लिहितो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना गेले 90 सालापासून मी वेगवेगळ्या ठिकाणची प्लॉट दाखवलेले आहेत. त्यावेळी सुरुवातीला मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये नव्हतो, तेव्हा आप्पासाहेब सर्व बघायचे. पण तरीही मी शेतकऱ्यांच्या ट्रिप मी आणि माझे काही सहकारी होते ते आम्ही काढायचो. म्हणजे इस्रायललासुद्धा इथल्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो, इजिप्तला गेलो होतो, त्यानंतर दक्षिणेत आपण बेंगलोरच्या भागात सगळे नेले होते, त्यानंतर म्हणजे बऱ्याच ठिकाणी नॉर्थमध्ये किंवा साऊथमध्ये सगळीकडे नेऊन शेतकऱ्यांना दाखवलं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि आसपाससुद्धा अनेक ठिकाणी अजूनही मी ते सर्व दाखवतो. कारण एक विश्वास आहे की सीइंग इज बिलिव्हिंग. शेतकरी हा बघतो तेव्हा त्याचा विश्वास बसतो आणि मग बदल हा एकदम होणार नाही आहे. आणि यात मी बघितलं आहे की अनेक शेतकरी जे त्यापेक्षा काही शेतकरी यशस्वी होत आहेत आणि ते पैसे मिळवत आहेत. म्हणजे लाखांनी मिळवतात, कोट्यांनी मिळवतात. आता एक बोरीसारखं गाव आहे, बारामती जवळ आहे, म्हणजे इंदापूर तालुक्यात आहे. तर तिथे जेव्हा आप्पासाहेबांनी पहिल्यांदा साधारण 80 सालाच्या दरम्यान त्यांना पहिल्यांदा ड्रीप सांगितलं. ड्रीपचा त्यांनी धडा घेतला होता 80-81च्या दरम्यान. त्याच्या आधी ती सर्व मंडळी बरीचशी 72 साली आपल्याकडं मस्टरवर म्हणजे दुष्काळी कामावरती जात होती. 1-2 एकर बागा होत्या, नंतर त्यांनी लावल्या. आणि नंतर मात्र त्यांना जेव्हा ड्रीप मिळाल्या की त्यांनी बागा वाढवायला सुरुवात केली. नंतर 2000 साली आप्पासाहेब गेल्यानंतर ते मोठा दुष्काळ तिथं पडला होता. तर त्यांना सगळ्यांना मी सांगलीला घेऊन गेलो होतो. तर सांगलीला तिथे शेततळी होती. शेततळी म्हणजे टँकरचं पाणी टाकण्यापुरतं थोडं छोटंसं केलेलं होतं. ते बघून आले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात ते शेततळी करायला लागले. आणि आणि त्यानंतर पवारसाहेब जेव्हा ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले त्यांनी ते एकदा दोनदा आम्ही दाखवलं त्यांना. त्यांनी ते बघितलं. काही मिनिस्टर मला वाटतं रामराजे वगैरे होते, त्यांनाही परत आणून दाखवलं. महाराष्ट्रात ते त्यावेळी होते. तर त्यांनी दाखवून जे NHBच्या पॉलिसीमध्ये ते शेततळं टाकलं. आज त्या गावात कोट्यावधी रुपयाची द्राक्षे एक्सपोर्ट होतात एका गावात आणि एकेकाची 50-50 एकर द्राक्ष आहेत. मग हेच ते छोटे शेतकरी होते आणि ते करतात. मला असं वाटतं की जो शेतकरी शेतीवर प्रेम करतो, जो कष्ट करतो आणि मनापासून करतो, तो यशस्वी होतो, हे माझ्या पाहण्यात आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक शेतीच्या बाबतीत मला असं वाटतं की पूर्वी कसं होतं, पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी किंवा थोडं त्याच्या आधी, थोडा शिकलेला असेल की त्याला मास्तर करायचा, त्याच्यापेक्षा थोडा शिकलेला असेल तर एखादा क्लर्क किंवा अशा ठिकाणी त्याला नोकरीला पाठवायचं. आणि जो काही शिकलेला नाही त्याला त्या खेड्यातली पद्धत म्हणजे त्याला गुरामागे काढायचं, मग त्यांनी शेती करायची. मग आज जर शेती करायची असेल तर ती पूर्वीसारखं आता नाही चालत. का तुम्हाला जमिनीतलं कळलं पाहिजे. उद्या जरी शेती एक अशी गोष्ट आहे की त्यात तुम्हाला वाचवायला पाहिजे. कुठलीही खर्च जे वाचवले जातील, आपण त्यात काम केलं तर ती वाचणारी मजुरी ती आपल्याला मिळकत आहे, हे समजून चाललं पाहिजे. व तुम्हाला त्या जमिनीत काय चाललं आहे, म्हणजे बऱ्याच वेळा ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये सुद्धा मायक्रोबायोलॉजी विषयाला फार महत्त्व दिलं जात नाही की जमीन ही जिवंत आहे आणि जिवंत जमिनीशी खेळायचं कसं हेच शिकवलं जात नाही. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आता अलीकडे ऑर्गॅनिक म्हणतो. ऑर्गॅनिक तुम्ही खेळणार कसं त्याच्याबरोबर? नुसतं तुम्ही इनऑर्गॅनिक म्हणजे तुमचे फर्टिलायझर टाकून चालत नाही. ते त्यात आत जीवाणू काय आहेत, काय प्रकार आहेत, मुळं कशी असतात, त्याला काय लागतं हे शिकायचं म्हणजे मायक्रोबायोलॉजी पाहिजे. त्यानंतर वर आल्यानंतर त्याचं पानं काय, त्याची सिस्टीम काय, किती पानं पाहिजेत, म्हणजे किती फळं कशी शोषली जातात, सूर्य म्हणजे काय, त्याला लागणारे कॅन्डल लाईट म्हणजे काय, हे जर तुम्हाला नाही समजलं तर उगाच कमी पानं करून ते पोचलं जाणार नाही. म्हणजे तुम्हाला बॉटनी कळली पाहिजे. यानंतर औषधं त्याला मारावे लागतात. बरीचशी आता आजकाल आपल्याला परदेशात औषधं आपल्या भाजीपाला किंवा फळं पाठवायची असतील किंवा बरेचसे शहरातले लोकसुद्धा आता म्हणतात की आम्हाला औषधवाली नकोत. जागृती वाढायला लागली आणि त्याचे खूप वाईट परिणामही व्हायला लागलेत आणि झाडालाही होतात
आणि मानवालाही होतात. त्यामुळे तुम्हाला केमिस्ट्री कळली पाहिजे की नक्की कुठली औषधं मारायचीत, काय मारायचीत, किंवा काही वेळा आपण गरज नसताना भीतीपोटी, जसं आपण आता आजारपणात आपण वर्षभर बरीचशी औषध घेत बसलो, त्याला कुठली लागू होणार होती का माहीत नव्हती, पण आपण घेतच राहिलो. तसं ते झाडांना शेतकरी 2-2, 4-4 दिवसाला ढगाळ हवामान आलं म्हणून मारत बसतात. पण खरंच मारायची गरज आहे का? त्याची काय केमिस्ट्री, त्याची फिजिओलॉजी काय? म्हणजे आजचा शेतकरी जर नुसता अडाणी म्हणून जर गेला तर त्याला शेती कशी परवडेल? आणि शिवाय त्यांनी कष्ट त्यात केले पाहिजे. आणि कष्ट केल्याशिवाय आणि त्या पिकाबरोबर तो राहिल्याशिवाय त्याला ते पीक बोलणार नाही आहे. नाही पण म्हणजे आता हे जे मुद्दे तुम्ही सांगितलेत हे बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे की त्यांना जमिनीशी खेळता यायचं असेल तर त्यांना मायक्रोबायोलॉजी आली पाहिजे, त्यांना केमिस्ट्री कळली पाहिजे, हे कसं पोहोचवता येईल आपल्याला? हा जो प्रश्न आहे हा आता गेल्या अनेक हा वर्षांचा प्रश्न खरंच शेवट कसं होतं, आता आम्ही सुद्धा बरेचसे ट्रिप करतो, किती जण येतात, शेवट सगळा अख्खा समाज बदलेल असं नाही. आता आम्ही ट्रस्टच्या मार्फत, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत लोकांना ट्रेनिंग देतो, माहिती सांगतो. आता ड्रीपसारखी गोष्ट आप्पासाहेबांनी 40 वर्षापूर्वी आणली. आजही शेतकरी अजूनही बोलतो. ड्रीप केले त्यांनी, उसाला करत नाहीत, पण भाजीपाल्याला आणि फळबागायला त्यांनी केलेलं आहे. 2 तास सोडलं, 3 तास सोडलं, 1 तास सोडलं. आज जग गेले कुठं? आणि त्याला झाडाला किती पाहिजे हे कुठं मोजतं? म्हणजे त्यावेळी आप्पासाहेब सांगत होते, ते आज कोणीही अजूनही ते स्वीकारलेलं नाही. म्हणजे हे तंत्रज्ञान स्वीकारायला पाहिजे. मग आता शेतकऱ्याने एक स्वीकारतात, अर्ध स्वीकारत नाही. आपल्याला हे सतत सांगत राहायला पाहिजे. म्हणजे गाईच्या बाबतीत सुद्धा गाय जवळजवळ 71-72च्या दरम्यान गाई इथं आपल्याला होस्टिन गाई आणलेल्या. आता गाई त्या आणल्यानंतर त्यावेळी ज्या दूध द्यायच्या 20 लिटर वगैरे, त्या आज देत नाहीत. म्हणजे एखाद्या तालुक्याच्या आमच्या तालुक्याचे 7 का 8 सरासरी ही परवडणारच नाही. नाही, प्रश्न असा आहे की ज्या गाई दूध 20-20 लिटर देत होत्या त्या जर आता कमी आल्या तर काय कारण घडलं, काय केलं तर ते परत वाढू शकेल असं तुम्हाला वाटतं? खरं काही गोष्टी आपण खरंच स्पष्ट बोलल्या तरी फारशा आवडणाऱ्या गोष्टी नाहीत. विशेषतः आता जो विषय चाललेला आहे तो गोवंश हत्या बंदी. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, आणि हे मी खूप चांगल्या माणसापर्यंत पण पोचवलं होतं, पण शेवट हा सगळा विषय कुठेतरी येऊन तो धार्मिकता आणि ह्याच्यापर्यंत पोचतो. माझं वैयक्तिक म्हणणं आहे की दोन पद्धतीने चालायला पाहिजे. एक, जी देशी गाय शेतकऱ्याला कशी परवडेल, म्हणजे तिची प्रॉडक्टिव्हिटी मी म्हणतो 10 लिटर असेल, 5 लिटर असेल तर ती 20पर्यंत कशी जाईल. आपण आता कायदा केला आहे गोवंश हत्याबंदी. एका बाजूला आपण म्हणतो की आपण नाही, हे धार्मिक लोक म्हणतात की होल्स्टीन, जर्सी ह्या ज्या गाई ह्या गाईच नाहीत, मग परदेशातनं आणल्यात. मग मी म्हणतो ठीक आहे, त्यांना तसं ट्रीट करा ना, त्यांना हा कायदा बाजूला करा, आणि फक्त ज्या धार्मिक गायी आहेत, ज्याला हजारो वर्ष आपल्या देशात आणि ज्याला आपण धार्मिक महत्त्व देतो, तिच्यापुरतं मर्यादित ठेवा. म्हणजे शेतकरी आपोआप त्या गायी काढेल. ज्या पद्धतीने मुरा जी म्हैस आहे ती बरीचशी फक्त चांगलं ब्रीड ठेवत गेले, कारण त्याला परवानगी परदेशी पाठवायला सगळ्याला, त्यामुळे चांगल्या म्हशी राहिल्या. आता आपल्यात गाईत काय झालं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे पहिलं एक कायदा, दुसरी गोष्ट त्याला जे चांगल्या सिद्ध वळू म्हणतो आपण की ज्याच्यापासून प्रोजिनी पुढची चांगली होती, तर ती मात्र मधल्या काळात तो विचार फार कमी केला गेला. काही मणिबाई देसाईंसारख्या त्यांच्या ज्या संस्था आहेत, बायप वगैरे, त्यांनी केल्या, आणि मधल्या थोड्याशा काँग्रेस म्हणण्यापेक्षा मधल्या 10 वर्षाच्या काळात इम्पोर्टला परवानगी मिळाली. त्या काळात त्यांनी चांगलं ब्रीड आणलं, परंतु परत पॉलिसी बदलली गेली आणि चांगलं ब्रीड आणायला बंदी केली. का होतं, एका बाजूला आपण आपल्या देशात तयार करत नाही, दुसऱ्या बाजूला आपण बाहेरचं आणू देत नाही. म्हणजे हा सगळा खेळ आहे. देशी गाई एका बाजूला आपण म्हणतो ती तुम्ही पाळली पाहिजे, तिला गोवंश हत्या बंदी, आणि मग दुसरी तिची व्यवस्था काय करायची हे सांगितलं जात नाही. हे एकत्रित केलं पाहिजे, आणि यासाठी आपण ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टवर सध्या जे काम करतो, आता नवीन जो प्रकल्प आपण सुरू केलेला आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी, त्या दोन्ही घेतलेले आहेत.
नुसत्या देशी गाई म्हशी पण नाहीत घेतल्या, कारण देशी गाई म्हशी ज्या आहेत त्या दूध वाढल्याशिवाय त्या परवडणार नाहीत. आणि दूध वाढण्यासाठी त्या काय करता येईल, त्याची चांगलं ब्रीड कुठं असेल ते आणून तो प्रयत्न चाललेला आहे. मुख्य म्हणजे आपल्याला ज्या गायी आहेत त्या डिसीज फ्री पाहिजेत, त्याचं दूध. कारण बऱ्याचशा गायींच्यात आपण ब्रुसलेसिस बघत नाहीत, मग ते बघत नाही ते आपोआप दुधातनं उतरतं किंवा ते बाकीच्या ह्याच्यातनं उतरतं. म्हणजे आपण त्या गायी डिसीज फ्री पाहिजे, दूध डिसीज फ्री पाहिजे, ते भेसळमुक्त पाहिजे आणि ते लगेच थंड होऊन त्याचं व्यवस्थित पॅश्चराइज होऊन ते आलं पाहिजे. तर ती आणि चव या गोष्टी जर केल्या तर आपलंच दूध आपलीच मुलं पितील. माझ्या मते आमच्याच पिढीत आम्हाला लहानपणापासून सवय, म्हणजे गमतीने हे आहे, आजीदादांना अजूनही संध्याकाळी झोपताना 1 ग्लास लागतो, सकाळी 1 ग्लास लागतो. ही आमची लहानपणची सवय की दूध 2 ग्लास प्यायचंच. नंतरच्या मुलांनी, आमच्या नंतरच्या पिढीला दूधच प्यायले नाहीत. वास येतो, मग बोरविटा टाका, काही टाका, आणि त्याच्या पुढची तर पितच नाही. म्हणजे हे कारण काय, तर त्या दुधाला चव ती नाही आहे. म्हणजे आपण होस्टीन असो नाही तर जर्सी आपली देशी असो, हे आपण ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आणि हे आता शेतकऱ्यांसाठी बघितलं पाहिजे. कमीत कमी खर्चात ती गाय पाळायची कशी, दूध कसं निर्मिती करायची आणि त्याचं प्रॉडक्ट चांगलं कसं करायचं, यासाठी ट्रस्टवर आम्ही आता हा नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. पवार सर, आत्ता आम्ही ऐकतोय तर तुमचं या विषयातलं चिंतन खूप आहे आणि म्हणजे त्यावर तुम्ही खूप विचार करताय हे जाणवतं. मला हे विचारायचं आहे की मग हे आता जसं तुम्ही ट्रिप्स काढता किंवा काय, तर हे आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवावं या दृष्टीने गेल्या काही वर्षात तुम्ही प्रयत्न नाही का केले? की तुमचा जो प्रत्येक गोष्टीबद्दलचा विचार आहे मग असेल. आता एक्झिबिशन जे सुरू केलेलं आहे तिथं कर्नाटकातले लोक येतात, गुजरातमधले येतात, बाकीचे, पण शेवट आमची ताकद लिमिटेड आहे आणि त्याला सुद्धा गरज पाहिजे. माझं मत, तुम्ही नुसतं जर प्रत्येकाला चल शेती कर चांगली नाही करत, तो त्याला ही गरज निर्माण झाली पाहिजे या मताचा मी. आतून वाटलं पाहिजे. ज्याला आतून वाटतं, जो कष्ट करतो आणि जो मनापासून प्रेम करतो, त्याला शेती परवडते. शेतीमध्ये तुम्ही करत असलेल्या अनेक प्रयोगांची माहिती तुमच्याकडनं घ्यायचे बरेचसे प्रश्न सुद्धा बाकी आहेत, पण आपल्याला थोडंसं थांबावं लागेल एका ब्रेकसाठी. एक अगदी छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि थोड्याच वेळात परत भेटूया. पाहत रहा माझा कट्टा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणणारे आणि शेतीमध्ये नाना विविध प्रयोग करणारे राजेंद्र पवार आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. त्यांच्याशी गप्पा सुरू ठेवूया. तुम्ही आता म्हणजे उत्पादन कसं वाढवायचं आणि आपल्याला परवडेल अशी शेती कशी करायची, तरुणांनी वळलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. शिकलेला तरुण एक वेळ शेती करेल, तो तुम्ही सांगितली त्याप्रमाणे शेती करेल, उत्पादन भरपूर घेईल. पण बाजारपेठेचं काय? बाजारपेठ आत्तापर्यंत ताब्यात नव्हती, ती आता खुली बाजारपेठ, खुलं मार्केट या तंत्रज्ञान म्हणजे याकडं सरकार वळलेलं आहे. आत्ता कृषी कायदे पण 3 झाले केंद्रामध्ये, त्याच्याविरोधात शेतकरी मैदानात उतरलेला आहे. तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? कारण की ओपन मार्केट, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आणि सरकारने केलेले कायदे, ह्या 2-3 गोष्टीत माझं वैयक्तिक मत आहे, शेवट सरकार हे चालतं माणसं, म्हणजे सरकार म्हणण्यापेक्षा राजकारण म्हणा, हे जे चालतं ते मतांवर चालतं. आता हळूहळू लोकसंख्या ही वाढत चालली शहरात, म्हणजे शहरी मतदार वाढत चाललेत. ग्रामीण भागातलं सुद्धा बारामतीसारखं शहर आहे किंवा त्यातसुद्धा शेतीवाले किती लोक आहेत, मग अगदी नाभिक असतील, बाकीचे असतील, काम करणारे असतील, ते कितीत. यानंतर अगदी शेतमजुरापर्यंत जावं, त्यातले शेतकरी किती आणि शेतमजूर किती. म्हणजे ह्याच्यातला मेजॉरिटी भागाला सगळं स्वस्त पाहिजे. फक्त फार थोडा, जरी आपण 70% शेतकरी म्हणलं तर तो शेतमजूर ते सगळा धरून आला, म्हणजे मेजॉरिटीला सगळं जवळजवळ स्वस्त, म्हणजे खूपच स्वस्त पाहिजे. मग ते जमणार नाही. त्यामुळे जे काही कायदे होतात, ज्याच्यावर लक्ष दिलं जातं, ते सगळं त्याच्यावर लोकांना काय वाटेल आणि आपण जे खालीवर होतो त्यातला ठाम निर्णय घेतला पाहिजे. की आता साखर, मला सांगा, साखर जर नाही खाल्ली, उलट आजकाल म्हणतात की साखरेने तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतात. तुम्ही जर नीट अभ्यास केला तर, जरी शुगर फॅक्टरीचा मी मालक असलो तरी मी सांगतो की साखर ही गरजेपुरतीच घ्यावी. परंतु मोठ्या प्रमाणात इथं मिठाईसाठी वापरतात, इंडस्ट्रीसाठी वापरतात, तरी साखर ही दाबली जाते.
मग त्याच्याऐवजी जे आता थोडंफार आत्ताच्या गव्हर्नमेंटने इथेनॉलला सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे इथेनॉल मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत. त्यानंतर ज्यूसपासून इथेनॉल पुढच्या वर्षी त्याकडे लोक वळायला लागले. म्हणजे शेवट आपण ऊसाकडं असं बघितलं पाहिजे की ते आपलं साखरेपेक्षा आपण त्याच्यावर लक्ष सगळं दिलं पाहिजे की ही आपली फॅक्टरी आहे, की बाबा परदेशात पैसे देण्यापेक्षा ते आपण ऊस सगळे कन्वर्ट करा. ऊसाच्या ज्या फॅक्टरी आहेत त्या सगळ्या इथेनॉलसाठी करा. कांदा जो असतो तर कांद्याच्याच बाबतीत सुद्धा जैन धर्मातले लोक बघितले तर कितीतरी जैन धर्मीय आयुष्यभर कांद्याला हात लावत नाहीत, तरी त्यांच्या भाज्या होतात, सगळं होतं सगळं. तरी कांदा एकदा कधीतरी दिल्लीत कांद्यावर सरकार पडलं म्हणून प्रत्येक वेळी इतकं सेन्सिटिव्ह राहायचं की त्या कांद्याला वेळ जरा काही झालं की लगेच दाबायचं नाही मारायचं. मी म्हणतो एखादा अशा काही गोष्टी स्वस्त असावं, गोरगरिबांना मिळण्यासाठी ठीक आहे, तुम्ही त्याला सबसिडी द्यायची असेल तर तुम्ही धान्य द्या, काही तेल द्या किंवा अजून काही गोष्टी असतील अशा काही ठेवा. तर तुम्ही जे म्हणत होता इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट, तर त्यात हे ठेवू नका. पण तो निर्णय घ्यायचं धाडस असलेलं सरकार मला माहीत नाही तयार होईल का नाही. तर धाडसच घेतलं पाहिजे, नाही या दोन गोष्टी आम्ही हे करणार नाही, आणि मग सतत तो एक्सपोर्ट होऊ शकतो आणि त्याप्रमाणे शेतकरी लावू शकतात. आणि दुसऱ्या अजून एक काही गोष्टी आहेत की अशा अनेक गोष्टी आहेत की ते धागे निघू शकतात त्याच्यापासून. आता कापूस करतो, कापसाला औषधं मारून शेतकरी, आता तुम्ही बघितले विदर्भात आत्महत्या झाल्या, अमुक झालं तमुक झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. तर तिथे समजा आता तो विषय खरं बोलला तर खूपच वादातच होईल. तर हेम्प म्हणून वनस्पती असते की जी 85 सालापर्यंत आपल्याला परवानगी दिली होती, आपल्यात भारतात होती. अख्ख्या युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने ठरवलं की हे बंद करायची. आज ती सगळी ओपन त्यांच्याकडे झालेली, त्याचं सगळं ओपन झालेलं आहे आणि आपल्याकडे अजूनही बंदी आहे. त्यातले 2-3 स्टेट प्रयत्न करतात, त्यांच्या नावाने लगेच विरोधी पक्ष, जे मी वैचारिक दारिद्र्य म्हटलं ना, ते हे विरोधासाठी विरोध करायचा, त्याचा विचारच करायचा नाही. मग गाईला विरोध करायचा, एका बाजूला गाईला विरोध करायचा, ते दुसरं करू द्यायचं नाही. किंवा आता समजा हेमचा निर्णय घेतला तर त्याचं चांगल्या प्रकारचं तेल आहे, त्याच्यापासून चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात धागे होऊ शकतात, त्याला औषधं लागत नाहीत, कमी पाण्यात येतं. पण तो परत विषय विरोधी पक्ष उचलू शकतो आणि तो संपवू शकतो. मग असे काही आता आपल्याला प्रॉडक्ट शोधले पाहिजेत की ज्याच्यातून शेतकऱ्याला पैसा मिळू शकेल. पण तुम्हाला असं वाटतं की हे 3 कायदे जे आहेत ते धाडसी आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल? विशेषतः कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल खूप मोठी ओरड आहे, किंवा ओपन मार्केटबद्दल, की मग भाव कोण ठरवणार, आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. आता गंमत म्हणून मला सांगतो की प्रदर्शनात काही मंडळी आली, त्यांना अख्खं प्रदर्शन त्यांनी बघितलं, त्यात चांगलं काय, आपण एवढं मोठं सिरियलबद्दल केलं, याच्याबद्दल केलं, सगळं दाखवलं तिथं मांडलं होतं यांना. ते सोडलं आणि एक पार्टी त्यांनी फक्त एक फोटो काढला की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, बारामती ॲग्रोचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, त्याचे फायदे, आणि ते दिल्लीपर्यंत त्याचे मोठे बोर्ड गेले. म्हणजे पवारसाहेबांनी रोहिदांना फोन केला की काय रे, काय झालं म्हणे. आता हेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मी जेव्हा चेअरमन म्हणून ॲग्रिकल्चर आपल्या बारामती ॲग्रोचं बघत होतो, गेले 32 वर्ष करतो. त्याच्यावर हजारो लोकांना हे मिळालेले आहेत, काय तुमचे धंदा मिळालेला आहे. मला असं वाटतं, मी त्यात फार अभ्यास केलेला नाही, परंतु नॉर्थमधले आणि शेतकऱ्यांचा थोडासा जो विरोध आहे तो तुमच्या हमी भावाच्या संदर्भातला विरोध आहे, असं माझं मत आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे हमी भाव हा विषय बाजूला ठेवू आपण, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला ज्याची ताकद असते तो मदत करू शकतो, तो मार्केटिंग करू शकतो. आता फलटणजवळसुद्धा एक केबी म्हणून एक्सपोर्ट म्हणून एक कंपनी, ते स्वतः ऑर्गॅनिक औषधं तयार करतात, रिसर्च करतात. भेंडी त्यांनी कमीत कमी औषधाची भेंडी तयार केलेली आणि ते एक्सपोर्ट करतात आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं. मग ते चूक करतात का? बारामती ॲग्रो खूप मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीमध्ये करतं आहे. मी साऊथला गेलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की हे एवढे अनेक काय फार्म आहेत, ते म्हणाले कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू झाली. मग मी ते समजून घेतलं आणि महाराष्ट्रात मी पहिल्यांदा जवळजवळ 90 सालाच्या दरम्यान मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पोल्ट्रीचं सुरू केलं. माझे 2 प्रश्न आहेत की तरुणांना शेतीचं शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना केली, तर शेती करताना शिस्त जितकी महत्त्वाची तितकी अर्थात शेतीचं शिक्षण घेताना सुद्धा, तर तिथल्या मुलांना त्या कॉलेजला शिस्त कशी लावली, तिथली शिस्त कशी रुजवलीत आणि तो सगळा अनुभव कसा होता कॉलेज सुरू करण्याचा? दुसरा प्रश्न नंतर विचार. अजूनही मी खूप त्यात हॅपी नाही आहे, कारण शेवट जे सिलेबस आहे, सिलेबस ही युनिव्हर्सिटी बनवते.
मी भविष्यात विचार करतो की थोडं अजून जर सोपं झालं तर मला युनिव्हर्सिटी स्वतःची काढायची. दुसरा प्रश्न असा होता की अमेरिकेमध्ये तुम्ही जाऊन शिक्षण तर घेतलं शेतीचं त्याच्याशी निगडीत. असं ऐकलंय की तुम्ही तिथे इंडिपेंडेंटली नोकरी केलीत, पैसे वाचवलेत, एक गाडी घेतलीत आणि मग अमेरिका फिरलात. तर ती अमेरिका कशी नव्यानं उलगडली तुम्हाला? म्हणजे शेती व्यतिरिक्त, अभ्यासाव्यतिरिक्त अमेरिकेनं काय शिकवलं? माहीत नाही तर खरं काय होतं. मग आमचा असा अडचण अशी होती की तुम्ही सगळे आम्हाला परत पवारांच्यात धरता. म्हणजे पवार आहेच मी आणि तेच रक्त आहे, तेच नातं आहे, सगळं तेच आहे. पण मग त्याच्याशी जोडलं की मग ते हे जरा खोटं बोलत असतील असं वाटतं. मला $500 त्यावेळी दिले होते. त्यावेळी 7.5 जाताना 7.5 रुपये त्यावेळी किंमत होती. म्हणजे किती रुपये झाले? आणि त्यानंतर वडिलांनी पैसे दिले नाहीत. त्यावेळी एकही फोन आमचा झाला नाही, तिकडून इकडं इकडून तिकडं. काही लिहायचं असलं तर 20 दिवस लागायचे. म्हणजे तो तिकडं काय करतो हे त्यांनाही माहीत नाही, मला इकडचं काही कळत नव्हतं. शेवट तिथं वर्क अँड स्टडी त्यासाठी केले की मी तिथं बराच वेळा त्या युनिव्हर्सिटीत तो कोर्सच असा होता की युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा काम करायचो आणि नंतर मधल्या ज्या काही 2 महिन्याच्या सुट्ट्या, 3 महिन्याच्या सुट्ट्या असतील किंवा कॅलिफोर्निया जे प्लेसमेंट ट्रेनिंग होती, मुद्दा मी डेअरीवर घेतलं होतं. त्यांच्याकडे 2000 गाई आता दुधाच्या होत्या. त्यावेळी मी होतो तेव्हा 300 गाई होत्या. मध्ये एकदा असंच मी गेलो पण त्यांना भेटायला एक 3-4 वर्षांनी. तो मुलाच्या ताब्यात तो व्यवसाय 10 वर्षांनी गेलो. तो मुलगाही त्यावेळी म्हणत होता आम्हाला परवडतच नाही. वडील म्हणत होते परवडतच नाही. आणि 300 गाईचे 2000 गाई झाल्या. म्हणजे शेवट शेतकरी जगाच्या पाठीवर सारखाच आहे. नाही मी तुम्ही आणखीन अजितदादा तुम्हाला काहीतरी गाई आणायला पाठवलं होतं बेंगलोरला, असं अजितदादांच्याकडनं ऐकलेला किस्सा होता. तर गमतीने मी काही गोष्टी सांगतो. त्यावेळी मी होतो 11वीला. आम्हाला SSC होती त्यावेळी, शेवटची असेल, अजून एक बॅच शेवटची. अजितांची शेवटची आहे ना, माझी त्याच्या आधीची. अजितदादा 10वीला होते. तुमच्यात 1 वर्षाचं अंतर आहे दोघांचं. 1 वर्षाचं अंतर आहे आमच्यात. 1 वर्ष. त्यावेळी का व्यवसाय करायचा ठरलं होतं तर अप्पासाहेबांनी नोकरी सोडली होती आणि गाई आणायच्या. मग गाई कुठं मिळतात चांगल्या, तर त्यावेळी ते विश्वनिडम फार्म म्हणून बेंगलोरजवळ एक फार्म होता आणि त्याच वेळी काय झालं होतं, त्यावेळी तिथं होल्स्टीन गाई होत्या आणि त्याला बजाज फंडिंग सपोर्टिव्ह होतं आणि तिच्यावर लक्ष होतं विनोबाजींचं. मग ते काहीतरी ते AI का करता, नॅचरल सर्व्हिस का नाही, किंवा होल्स्टीन काय करायच्या, देशी गाय पाळत नाहीत, अशा ह्याच्यात ते म्हणाले हे सगळ्या गाय काढून टाकायच्या. मग ते यांना समजले की अशा त्यांना गाई काढायच्या. मग त्यावेळी बजाज त्यांची ओळख होती आणि त्यांच्या गाड्या साऊथला जायच्या, स्कूटर आणि येताना मोकळ्या यायच्या. मग ह्यांनी डोकं लढवलं की काय करायचं. मग ते बजाजचे ते संबंध असल्यामुळे गाई ठरवले त्यांनी त्यावेळी काही 3000 रुपयाला काहीतरी ठरले पोच आणि त्यात पोच ठरवले. मग आता ते जाणार तिथे, येताना त्या गाई घेऊन यायच्या. मग आता कोणी जायचं. मग आमचं ठरलं की आम्हाला दोघांना पाठवलं. त्यांनी सांगितले एवढं 300 रुपये दिले आणि त्यांनी सांगितले असं असं आहे, रेल्वेने जावं आणि तिथं तुम्ही त्या गाई घेऊन या. मग तिथं गेल्यानंतर ते काय झालं, ते गाड्या उशिरा आल्या काहीतरी त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये, बजाजच्या आल्याच नाहीत. मग एक आठवडाभर थांबलो आम्ही. मी इकडे तिकडे वेळ घालवल्यानंतर मग त्या गाई भरल्या. मग आता त्या गाईची काळजी जास्ती असल्यामुळे मी नेहमी गमतीने म्हणतो, म्हणजे त्यांच्या वडिलांनीच त्यावेळी गंमत केली होती. मी मागे बसलो होतो त्या गाईजवळ, मग त्या 8-10 गाई आणि त्यावेळी 2 रात्र 1 दिवस लागायचा प्रवासाला संपूर्ण. आणि वर बापूसाहेबांनी सांगितलं त्याचं दूध काढायचं आणि दूध विकायचं. ते आम्ही 3 रुपयांनी विकलो होतो, 3 रुपये. मग ते अजितदादांनी ह्यांनी पाणी आणून द्यायचं, मी ते पाजायचं, असं करत ते आणले आणि ते पुढं केबिनमध्ये बसले. मग नंतर तिथं आल्यानंतर अजितांचे वडील होते त्यावेळी. मग ते उतरताना मी मागणं उतरलो, ते पुढनं उतरले. मग ते अजितांचे वडील चेष्टीने म्हणाले की तो माझा मुलगा आहे म्हणून तो केबिनमध्ये बसला, हा तुझा मुलगा म्हणून तो शेणाजवळ बसला. मी गमतीने म्हणतो मी कायम तिथंच राहिलो, अजितदादा कायम केबिनमध्ये राहून पुढे गेले. पण तुमच्या दोघांचा तुम्ही काहीतरी इथं आला होता आणि तुम्ही चौपाटीवर दिवस काढला, रात्र काढली, अशी पण काहीतरी भानगड होती. नाही, ते काय केलं होतं? भानगड नव्हती. त्यावेळी अजितदादा इथे शिकायला होते. 1 वर्ष आले होते त्यावेळी. आणि मला नक्की माहीत नाही, बहुतेक
काही विषय राहिला होता का काय माहीत नाही. आणि एका वयाचे असलं तर हे सगळी गुपितं एकमेकाला थोडीशी शेअर करायची असतात. म्हणून आम्ही रात्रीच्या बसने आलो. वालचंद नगर बस होती, पण ती पहाटे यायची. तिथून पुढं काय करायचं, मग इकडे जायचं नाही. आपल्याला तर ते काही लिव्हिंग सर्टिफिकेट आणायचं होतं. मग तो पण काय करायचं, आमच्याकडे पैसे लिमिटेड. मग आम्ही चौपाटीवर बसलो, वेळ घालवत कारण शाळा तर उघडली पाहिजे 10-11 वाजता. तोपर्यंत मग तिथून अशा त्यावेळी मला वाटतं वसंतदादांच्या का कोणाचा तरी शपथविधी होता आणि मग त्याच्या गाडी भाऊ 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 करत जायच्या. आम्ही दोघांनी बघितलं, म्हणजे आपलं अजितदादांनी बघितले की बाबा हे कधी आपल्या नशिबात आहे का नाही माहीत नाही. अशी ती चर्चा झाली होती गमतीने. पण ते नंतर ते काय उपमुख्यमंत्री पदापर्यंत ते गेले. पण तुम्हाला कधी त्या वाटेनं जावंसं नाही वाटलं? नक्की सांगता ना, शेवट प्रत्येकाचे स्वभाव असतात असं माझं मत आहे. आणि त्यांनी त्यावेळी त्यात भाग घेतला. म्हणजे तो शुगर फॅक्टरीतसुद्धा त्याचा प्रचार माझ्या वडिलांनी केला आणि तो पहिल्यांदा शुगर फॅक्टरीत डायरेक्टर म्हणून निवडून आला. तेव्हा मला संधी दिली नव्हती आणि मी शेतीच करत राहिलो. आणि मग त्याचा त्यांनी सतत उपयोग करत गेला. तो त्यानंतर मध्ये PDCत गेला, PDCतनं पुढं गेला. नेमकं पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, कारण काँग्रेसमध्ये आल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. मग त्यांनी ती कामं न्यायला सुरुवात केली किंवा बारामतीच्या लोकांची कामं करणे नेणे. आणि मग हळूहळू ते पुढचा सगळा इतिहास किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण नाही वाटलं नंतर, कारण मला असं वाटतं की ज्याचे त्याचे स्वभाव जे ते स्वभाव असतात. आणि अजूनपर्यंतही कुठासा संघर्ष करून आम्ही एकमेकाच्या वाटाकुटा अडवलेल्या नाहीत. नाही, पण पवारांमध्ये ना असे दोन वाटा दिसतात. म्हणजे एक तुमच्या आजीची वाट, की जी विधायक कामं आणि असं, म्हणजे त्यांनी राजकारणही केलं आणि विधायक कामाचीही एक वाट चोखाळली. पण एक तुमची म्हणजे आप्पासाहेबांची वाट आणि एक शरद पवारांची वाट. शेवट कसं असतं, शेवट जीन्स काम करतात. माझे आजोबा वेगळे होते आणि माझी आजी वेगळी होती. पूर्ण दोघंही शिकलेले होते. आजीचं लग्न जे त्यांनी केलं ते त्या काळातली मराठा समाजातली शिकलेली मुलगी म्हणून केली होती त्यांनी. आणि आजोबा त्यावेळी 10 किलोमीटर शिकायला काठेवाडीहून यायचे. वडील म्हणायचे की तू गुरं राख, तरी ते यायचं. आणि त्यांनी त्यावेळी 7वीपर्यंत ते शिकले. आणि एका दाते म्हणून ब्राह्मण होते, त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे उलटं झालं, ते वार लावून आपण म्हणतो, तर हेच तिथं राहायचे. जरा स्वच्छ होते, सगळे होते. आणि तिथं त्यांच्या वाड्यात राहून ते त्यावेळी ते शिकले. पण आजोबांचं कसं होतं, आजोबा अत्यंत स्वच्छता कायम त्यांनी आयुष्यभर चारित्र्य जपलेलं, शिक्षणाबद्दल त्यांचा आस्था प्रचंड आणि समाजाप्रती सतत मदत करण्याची भावना. आणि बरोबर आणि ते थोडं उमदे होते. म्हणजे मी असं म्हणणार नाही, वेगळी तुलना करू नका. आजी म्हणलं तर आजी धाडसी, करारी आणि राजकारणी. त्यामुळे आता कुठले जीन कुठं आलेत त्याच्यावर ते तसं तुम्हाला दिसतंय. पण एकीकडं म्हणजे आप्पासाहेबांचं म्हणजे ओळख, आप्पासाहेबांचे चिरंजीव, शरद पवारांचा पुतण्या, अजित पवारांचा आणि सुप्रिया सुळेंचा चुलत भाऊ, आता रोहित पवारचे वडील, आणि परत शेतीतला एक पंडित. कोणती ओळख तुम्हाला फार जवळची वाटते किंवा भावती किंवा आवडती मनापासून? मी राजेंद्र पवारच ना. कारण शेवट मी हा वेगळा आहे आणि हे सगळं आहे हे शेवट ती नावं आहेत, त्यांची नावं आहेत ती, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मी कधी फारसा विचार केला नाही. म्हणजे अगदी रोहित जरी आमदार झाला तरी खूप काय असं वेगळं वाटत नाही मला. पण तुमचं शिक्षण जे झालं शाळेचं वगैरे, मग ते असं वेगवेगळ्या ठिकाणी झालं? वेगवेगळ्या ठिकाणी झालं. म्हणजे अकलूजला सुरुवातीला मी एकदम लहान होतो, अकलूजला किल्ल्यात झालं. त्यानंतर कारण आप्पासाहेब जिथं जायचे तिथं नवीन उभं करायचे, म्हणजे शाळाच नसायची. मग ती शाळा कुठं झाडाखाली असायची. मग अकलूजला तिथं काही वर्ष होतं. त्यानंतर मग प्रवरनगरला 1 वर्ष होतं. त्यानंतर वडिलांना नोकरी स्टेट फार्मिंग करायची असं ठरवलं म्हणून त्यांनी पुण्यात आम्हाला ठेवलं आणि ते भावी स्कूलमध्ये. मग ते भावे स्कूलमध्ये सकाळी वेगळे वर्ग असायचे, दुपारच्या वेळी वेगळे असायचे. त्यामुळे त्यांच्यात थोडीशी हुशार आणि ढ मुलांच्यात कॅटेगरी केली जायची. त्यात आम्हाला थोडं सकाळीचे ढ मुलांच्या ह्याच्यात
तिथं शिक्षण ते असायचं. त्यानंतर परत 3 वर्ष ह्याला अकलूजला आम्ही ह्याला शिकलो, भवाननगरला छत्रपती कारखाना. परत मग पुण्याला आलो आणि मग अमेरिकेत गेलो. मग खूप वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव आले. मला असं वाटतं की ग्रामीण भागातून आपण येतो ना, तेव्हा खूप जास्ती अनुभव मिळतात. कारण शहरी मुलांना एकच अनुभव मिळतो. ग्रामीण भागातल्या मुलाला बैलाचा कासराही कळतो आणि तो शिकल्यानंतर, पैसा मिळाल्यानंतर किंवा त्यानंतर त्याला विमानाचा बेल्टही कळतो. पण शहरातल्या मुलाला हे कळत नाही, कासरा कधीच काय, कळत नाही. त्यामुळे शेवट ग्रामीणमधलीच मुलं जास्तीत चमकतात. कारण रोहितसुद्धा तो संपूर्ण ग्रामीण भागात शिकलेला आहे. म्हणजे तो वालचंद नगरला शिकायला होतो, 40 किलोमीटर शिकायला जायचं होतो. 20 किलोमीटर जायची, 20 किलोमीटर यायची. आणि त्यामुळे कदाचित त्याला उपयोग झाला. आणि सुट्टी, शनिवार रविवार जी सुट्टी असायची ती सतत तो आमच्यात जे काम करणारे गडी माणसं असायचे त्यांच्या मुलांबरोबर असायचं. सगळे ओढ्यानी मासे पकडणे, खेकडे पकडणे. त्यामुळे त्याला पक्कं माहिती आहे की खेकड्याच्या नांगीत किंवा कुणाच्यात कसं सापडायचं नाही. खेकडा कुठं दाबला म्हणजे नांगी चालू शकत नाही. त्यामुळे त्याला ते होल कुठलं आहे, ते कुठल्या होलमध्ये हात घालायचा किंवा नाही घालायचा, हे सगळं त्याला जे शिक्षण मिळालं ते त्यातलं आहे. याचा अर्थ असं म्हणायचा का की रोहितला पवारांमधले राजकारणाचे जीन्स आले? नाही, त्याच्यात मिक्स जीन्स आहेत. माझे पणजोबा एक होते ना, ते शून्यातनं त्यांनी 800 एकर जमीन मिळवली होती. आणि बेळगावची एक खूप मोठी व्यक्ती होती ती. आणि त्यांनी ब्रिटिशांबरोबर खूप मोठा व्यापार केला होता. मला असं वाटतं आमच्यात व्यापारी जीन नाहीत, पण त्यांनी व्यवसाय खूप चांगला केला. कारण त्याच्यात जे गुण आहेत ना, ते त्याचे जे मेन गुण आहेत ते त्याचे कष्ट करणे, त्यानंतर जिद्द, चिकाटी आणि संवेदनशील, हे जे 4 गुण आहेत ना, त्याचा त्याला खूप उपयोग झाला. कारण वयाच्या 21व्या वर्षी तो धंद्याला लागला. त्यावेळी मी चेअरमन होतो, पण मी सतत मागं राहिलो. आणि त्याला महत्त्व दिल्यामुळे तो तिथं पुढं गेला. आणि त्याच्यातला कॉन्फिडन्स त्याच्यामुळे त्याचा वाढला. आणि शिक्षण करताना मात्र मी एक त्याला सांगितलं होतं की 11वी 12वीला तो बिर्ला स्कूलला होता, थोडासा कंट्रोलमध्ये होता. आणि नंतर HR कॉलेजला मुंबईला. म्हटलं मुंबई ही राजधानी, तुला ती समजलीच पाहिजे. त्यामुळे HR कॉलेजमधले त्याचे नेपियन्सी रोडचेही मित्र आहेत त्याकडे. आणि खेकडे मासे धरणारे सुद्धा, गड्यांची मुलंसुद्धा त्याचे मित्र आहेत. त्यामुळे त्याला दोन्हीचा अनुभव तो मिळालेला आहे. तुम्ही राजकारणापासून लांब राहिलात, पण त्याने राजकारणात उतरण्याआधी तुमच्याशी सल्लामसलत केली? माहीत नाही, मला असं वाटतं की तो राजकारणी नाही आहे, तो लोकप्रतिनिधी आहे, असं अजूनही माझं मत आहे. आणि त्यामुळे त्याला उद्या जरी तो लोकप्रतिनिधी म्हणजे कसे, उद्या जरी तो एखादा विरोधी पक्षाचा नेता जरी झाला तर तो लोकांचा प्रतिविचार आधी करेल. म्हणजे राजकारण म्हणून करणार नाही, राजकारणासाठी करणार नाही तो, असं माझं मत आहे. अजितदादा आणि तुम्ही एकत्र घडलात. रोहित तुमचाच मुलगा आहे. अजितदादांमध्ये काय प्लस पॉईंट आहेत, काय मायनस पॉईंट आहेत? रोहितमध्ये काय प्लस पॉईंट आहेत, काय मायनस पॉईंट? सगळ्या पवारांच्यात जिद्द महत्त्वाची आणि कष्ट करायची तयारी. मग पवारसाहेब असतील, पवारसाहेबांच्या वेळी त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर त्यांना परवानगी दिली नव्हती. अख्खा महाराष्ट्र ते पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणजे पिंजून काढायचे, रात्र लोक थांबायचे. त्यावेळी हेच नव्हती, पद्धतच नव्हती, म्हणजे हेच व्हॉट्सअप काही नव्हतं. तर ते फिरायचं, म्हणजे ते अत्यंत कष्ट करायची आणि जिद्द, ह्या 2 गुण आहेत ना, ते कॉमन आहेत पवारसाहेबांच्या आहेत. अजितांच्या बाबतीत काही मतप्रवाह असतील, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु त्यांचा स्वच्छता, टापटीप आणि कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द ही वाखाणण्यासारखी त्यांची. आणि मदत करायची म्हणजे करतात ते. म्हणजे ते काय असेल ना, ते असं तुम्हाला नादवत बसत नाहीत इतर पुढाऱ्यांसारखे की ये मागं ये फिरत बस. का स्पष्ट होत नाही, हे कायदेशीर आहे, हे नाही. त्यामुळे लोकांना ते काही वेळा मानवत नाही. आणि रोहितच्या बाबतीत पण तोच आहे, लोकप्रतिनिधी तो संवेदनशील असल्यामुळे आजसुद्धा कोविड एवढं असलं तरी तो तिथं सतत जात असतो, बघत असतो, प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्हाला म्हटलं, तो मला राजकारणी कधी वाटलेलं नाही, तो लोकप्रतिनिधी मला जास्ती भावतो. सर, पुन्हा एकदा आपल्याला थांबवते. तुमचे बरेचसे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. अर्थातच पवार कुटुंबियांबद्दलच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, त्याबद्दलही आपण बोलूया. पण एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा घ्यावा लागणार आहे.
एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा माझा कट्ट्यावरती पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राजेंद्र पवार आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. तुमच्या आयुष्यावर प्रभाव तुमच्या कुटुंबातल्याच अनेकांचा आणि बाहेरच्यांचाही असेलच अर्थात, पण तुम्हाला तुमच्या आईचा कोणता गुण सगळ्यात जास्त भावतो? खरं माझ्या वडिलांच्या आधी माझी आई गेली होती, पण वडील इतके त्या बाबतीत हे होते की ते कर्मकांड किंवा ते बाकी 3रा 10वा 5वा तसलं काही करायचं नाही. म्हणजे तिचं दहन झाल्यानंतर त्यांनी तिच्या अस्थिचं काय केलं आम्हाला विचारलं नाही. म्हणजे आई आदल्या रात्री गेली होती, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला विचारलं की 100 लोकांना घेऊन, शेतकऱ्यांना घेऊन जायचं आहे चितळेंकडे, चितळ डेअरीकडे, तू जातो का मी जाऊ? येऊन तुम्ही जातो. आता मी कसं म्हणणार त्यांना तुम्ही जा, म्हणून 36 तास झालेले नव्हते तर आम्ही 100 शेतकरी घेऊन गेलो होतो. ही आमच्यावर संस्कार आहेत. त्याच्यामुळे नंतर कधी आम्ही जे दिवस किंवा श्राद्ध केले, पण 2 गुण मात्र मी कायम जोपासले. एक म्हणजे ती सतत कुणाला तर देत राहिली, द्यायची, जेवण असेल, खाना असेल, हे असेल प्रेमाने, त्यामुळे तो अजूनही मला तो आवडतो. आणि दुसरं, झाडांबद्दल तिला नितांत प्रेम. मी मिळेल तिथं, सापडेल तिथं, मग ते कायदेशीर का बेकायदेशीर मला माहीत नाही, मी झाडं आणतो, बॅगमधनं आणतो, सगळ्यातनं आणतो. माझ्याकडे खूप विविध झाडं आहेत. ह्या सगळ्यामध्ये ना, म्हणजे सुनंदा वहिनींच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल तुमच्याकडनं बोलायचं राहिलं, म्हणजे आता KVK त्या बघतात आणखीन ती खरं ती मूळ शेतकऱ्याची मुलगी. आणि मी जेव्हा आलो अमेरिकेवरून, ते मी पूर्ण वेळ शेतीत होतो. म्हणजे अशा ठिकाणी होतं की तिथं जवळपास पूर्ण घरे वेळ शेती नव्हते. करायचं म्हटल्यावर लग्न जमवण्यात अडचण नाही का आली? नाही, आम्ही म्हणजे प्रेमविवाह नाही, पण थोडंसं माहीत होतं. म्हणजे अजून कोणाला माहिती नाही तो प्रेमविवाह होत आहे? नाही, प्रेमविवाह नाही त्या काळात. म्हणजे ओळख म्हणजे काय की आई वडिलांना सांगा आणि लग्न करा, हे असले त्या काळातले सगळे प्रकार होते. तर ते त्यावेळी शेती करायची, म्हणजे मुलं वाढत होती, मुलांचं बघायचं, ते बघून ती शेती बघायची. आणि ते करत असताना माझ्या काकी, ज्या बापूसाहेबांच्या मिसेस, त्यांच्या मैत्रीण या बाबासाहेब पुरंदरेंच्या मिसेस, म्हणजे आपल्या निर्मलाताई पुरंदरे आणि त्यांचा ग्रुप, त्यांची जी संस्था अंगणवाडीच्या बाबतीत ते खूप मोठं काम करायचं. तर त्यांच्याबरोबर ती काम करायची, म्हणजे प्रपंच बघत. आणि जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा मात्र त्यावेळी ती ट्रस्टला जॉईन झाली आणि सतत मग आप्पासाहेबांबरोबर काही वर्ष काम केली. आणि नंतर मात्र मग तिने, तो तिचा विषयच आहे, मग ती पण खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि भीमथडी जत्रेसारखं 15 वर्षी नियोजन करणं सोपं नाही. ती एखाद्या कामाला लागली ना, त्यात पूर्ण वाहून घेते. ते तिची आठवण, तिचं प्रेम, म्हणून मी या सर्व गोष्टी आणि आप्पासाहेबांचा कोणता गुण भावतो? आप्पासाहेबांच्या बाबतीतला एक होतं की आप्पासाहेब थोडे म्हणजे आध्यात्मिक कमी होते, म्हणजे करायची पण आध्यात्मिक नव्हते. तो मात्र मी तो स्वीकारला, कारण तो शेवट माणसाला अध्यात्म हे शांततेकडे नेतं. आप्पासाहेब कायम सतत म्हणजे ते नेहमी म्हणायचे, म्हणजे जसं संत तुकारामांचं एक म्हणणं होतं, ते म्हणायचे की बाबा, ठेविले अनंते तैशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ते सरळ म्हणजे ठेविले अनंते तैशीच का राहावे, चित्ती समाधान नसावे, असं ते बोलायचे. म्हणजे अशा प्रवृत्तीचे ते होते. पण त्यांचं जे नॉन करप्शनच्या ह्याची जे आयुष्य त्यांनी काढलं, कारण मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे की त्यांची मिळकत आयुष्याची किती होती, आणि त्यातले 12 लाखाची त्यांची आयुष्याची मिळकत होती. ती त्यांनी त्यांच्या 2 मुलींना दिली. त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही नव्हतं. हे विश्वास बसणार नाही, त्यामुळे आपण हे लोकांना काही सांगत बसत नाही. आणि त्यामुळे मी त्यांचं जे काम आहे ते पुढं चालू ठेवलं. आणि शरद पवार दृश्य स्वरूपातले स्वभाव म्हणजे लोकांना मदत करतात. अदृश्य स्वभावातलं सांगू शकत नाही.
म्हणजे काकींना तरी ते किती माहिती आहे तुम्हाला माहीत नाही. पण सतत ते प्रयत्न करत असतात. अनेक हजारो लोकांना त्यांनी मदत केलेली, असे हजारो लोक भेटत असतात पण ते कधी सांगत नाहीत. त्यांचं ते मला वाटतं ते व्यक्त न होणे हा एक त्यांचा गुण आहे आणि आजकालच्या काळात दुर्गुण आहे असं मला वाटायला लागतं. आता या टप्प्यावर तुम्ही म्हणजे पुढच्या काळासाठी काय बघता, काय तुम्हाला करायचंय, जे खूप काळापासून राहिले करायचं? असं नाही, पण जे काही करायचं ते चांगलं करायचं. सध्या मला जी संधी मिळाली आप्पासाहेब गेल्यानंतर, ती संधी मला पवारसाहेबांनी त्या संस्थेत बघण्यासाठी संधी मला दिली. परंतु ती संधी मला पुढं त्याचं चीज करायचं आहे. कारण मधल्या काळात मला स्वतःची व्यवसाय होती, शुगर फॅक्टरी होती, बाकीचे होते, त्यात माझा वेळ गेला. पण त्याच्याचबरोबर मी ॲग्रिकल्चर कॉलेज उभं केलं. आता आम्ही इन्क्युबेशन सेंटर सुरू केलेलं की जेणेकरून रिसर्चवर आम्ही जास्ती जाणार आहे. आपण कमी पडतो, रिसर्चमध्ये कमी पडायला लागलेलो आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर ते आता इन्क्युबेशन सेंटर जे अटल लॅब जे आपण म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंटचे 10 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत, तर त्याचा आपण ग्रामीण भागातनं सुद्धा संशोधक तयार करायचे. गायीवर जे 40 वर्षापूर्वी जे काम आप्पासाहेबांनी गाय आणली, परंतु त्याचं काम नंतरच्या काळात राहिलं होतं, ती सुधारणा आपल्याला करायची. आणि विशेषतः त्याचा जो आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, मग त्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्याच्यात ते लवकरात लवकर करायचं आहे. यानंतर रिसर्चसाठी एक मोठी कार्यशाळा तयार करायची. असे सध्या हे प्रोजेक्ट चालू आहेत. आता जी माणसं मातीत काम करतात ती मातीशी जोडली गेलेली असतात, तसं तुम्ही खूप ग्राउंडेड आहात. तुमचे पाय जमिनीवरती आहेत. कितीही मोठं यश मिळालं तरी असं म्हणतात की काम शांततेत करा. तुमचं यश इतका मोठा आवाज करू दे की ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तुमच्या बाबतीत ते अगदी खरं आहे. पुढच्या सगळ्या संशोधनासाठी, नव्या प्रयोगांसाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आणि आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपलं आभारी. थँक्यू. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.